श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 22 सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि आज नवरात्रीमधील महाअष्टमी तिथी आहे. म्हणजे अष्टमी तिथी ही जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. आपण संपूर्ण नवरात्रामध्ये देवी दुर्गाच्या 9 रूपांची सेवा करत असतो. विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण करत असतो. 9 दिवस विविध फुलांच्या माळी आपण घटाला अर्पण करत असतो. आता बघा आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये बघा आपल्या कुलदेवीची सेवा करणं जमत नाही किंवा अनेकांना व्यवसाय किंवा नोकरी असते, त्यामुळे त्यांना ते करणं शक्य होत नाही. अशा वेळी आपण फक्त नवरात्रीमध्ये 9 दिवस अगदी मनापासून जर आपल्या कुलदेवीची सेवा केली तर कुलदेवी ही आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. आपल्या घरात सुख समृद्धी ही कायम नांदत असते. आता बघा यंदा 10 माळी आल्यामुळं आपल्याला घट कधी उठवायचे, घटाला कोणता नैवेद्य अर्पण करायचा, कडाकणी कधी बांधायची किंवा तळी कशा पद्धतीनं उचलायची आणि एक खास असा नैवेद्य असतो तळीच्या दिवशी, तर तो देवीला कसा अर्पण करायचा याविषयीची आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आता बघा आपल्या घरामध्ये आपण घटाची जी स्थापना आहे तर ती शुभ मुहूर्तावर करत असतो. घटाची जी वेळ आहे घट बसवण्याची, तर त्या वेळेमध्ये आपण आपल्या घरामध्ये घट बसवत असतो. तशाच बघा घटसुद्धा योग्य वेळेमध्ये योग्य पद्धतीनंच हलवणं जे आहे तर ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. तर आता यंदा घट म्हणजे बघा किती तारखेला उठवायची, अष्टमीला की नवमीला, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे. तर बघा नवमीच्या दिवशी आपल्याला घट जे आहे तर ते उचलायचे आहेत. म्हणजेच तळी आपल्याला उचलायची आहे. घट जो आहे तर तो नवमीच्या दिवशी यंदा उठवला जाणार आहे. त्यानंतरनं बघा कडाकणी, आपण बघा ही जी कडाकणी जी तळतो तर त्या कडाकणीमध्ये आपण सुवासनीचं जे वाण असतं तर त्या वाणामध्ये सुद्धा कडाकणी जी आहे तर ती बनवली जाते बघा. अ, कुंकाचा करंडा असेल, वेणी असेल, फणी असेल, त्यासोबतच खण या पद्धतीचे जोडवी, या पद्धतीनं हा जो फुलोरा म्हणतात याला, तर तो देवीला अर्पण केला जातो. याचं देखील एक विशेष प्रकारचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. तर त्यामुळं बघा हे जे आहे तर ते तुम्ही पंचमीच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी किंवा अगदीच नवमी किंवा दसऱ्याला सुद्धा हे जे आहे तर ते तुम्ही देवीला अर्पण करू शकता. आता बघा तळी उचलताना आपल्याला 5 मुलं किंवा 5 पुरुष आपल्या घरी बोलवायचे असतात आणि त्यांना देवीचा उदो उदो असा उद्गार करत आपल्याला जमिनीपासून जी आपला जो घट आहे तर तो 5 वेळावरती उचलून धरायचा आहे आणि नंतरनं 5 वेळा तो जमिनीला आपल्याला स्पर्श करवायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो घट आहे तर तो उठवायचे असतात किंवा हलवायचे असतात. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की 9 दिवस जे देव आहेत आपल्या देवघरामधले तर ते घटी बसलेले असतात, तर त्यांना रोज अंघोळ घालायची का? तर बघा आपल्या घरामधले जे देव आहेत तर त्यांना आपण 9 दिवस अंघोळ ही घालायची नसते, कारण की देव घटी बसलेले असतात. त्यामुळं आपल्याला देवांना जे रोज स्नान आहे तर ते घालता येत नाही. आपल्याला फक्त पूजा करायची आहे, फुलं व्हायची आहेत, घटाला माळ अर्पण करायची आहे, म्हणजे घटाला माळ घालायची असते. तर देवांना आपल्याला फक्त म्हणजे ज्या दिवशी आपण तळी उचलणार आहे किंवा घट उचलणार आहे, हलवणार आहे, त्या दिवशी आपल्याला देवांची विधिवत पूजा करायची असते. स्वच्छ स्नान घालून त्यांना स्वच्छ कापडावरती ठेवायचं आहे. हळदी-कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत. गोडाधोडाचा नैवेद्य आपल्याला देवांना अर्पण करायचा असतो. तर हे जे सर्व आहे तर ते आपल्याला नवमीच्या दिवशी करायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळी तळी उचलणार आहे तर त्या दिवशी. आता बघा एक खास प्रकारचा नैवेद्य या दिवशी आपण घटाला दाखवत असतो. तर बघा प्रत्येक भागामधली जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी असू शकते. आता आमच्या भागामध्ये बघा या दिवशी भाजी, म्हणजेच यामध्ये बघा आंबाड्याची भाजी आणि भाकरी हा जो नैवेद्य आहे तर तो आवर्जून घटाला दाखवला जातो. त्यासोबतच पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. तर हे 2 नैवेद्य देवीला दाखवून नंतरच आपण उपवास सोडायचा असतो बघा.
आता ज्यांना उठता बसता उपवास जे लोक करतात तर त्यांनी बघा अष्टमी आणि नवमी या 2 दिवशी उपवास करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण देवीची जी सेवा आहे तर ती योग्यरित्या केली तर नक्कीच कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होत असते. आता बघा अष्टमीच्या दिवशी ज्यांना कोणाला ओटी देवीची जी आहे तर ती भरणं झालं नाही, तर त्यांनी ही जी ओटी आहे तर ती नवमीच्या दिवशी जरी भरली तरीही चालते किंवा नवरात्रामध्ये कोणताही मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी सुद्धा तुम्ही खणा नारळानं देवीची ओटी भरू शकता. यामध्ये अखंड तांदूळ, ब्लाऊज पीस किंवा साडी, साडी जी आहे तर ती रेशमी किंवा सुती असावी. त्यानंतरनं बघा त्यामध्ये अ, अ, बांगड्या असतात, मणिमंगळसूत्र, जोडवी, कुंकाचा करंडा, त्यासोबतच बघा यामध्ये आपण हिरव्या बांगड्या देखील आवर्जून घ्यायच्या आहेत. त्यानंतरनं खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, त्यासोबतच 5 लवंगा देखील आपण या ओटीच्या साहित्यामध्ये घेतल्या तरीही चालतात. तर अशा पद्धतीनं आता बघा प्रत्येकालाच कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन काही ओटी भरणं शक्य होत नाही. तर अशा महिलांनी, स्त्रियांनी आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या टाकासमोर ओटी भरायची आहे आणि ती नंतरनं आपण आपल्या गावातील देवीचं जे देऊळ आहे तर त्या ठिकाणी जरी नेहून जरी ती ठेवली तरीही चालते. तर अशा पद्धतीनं आपण नवमीच्या दिवशी विधिवत पद्धतीनं घट उठवायचे आहेत. आता बघा ज्या भागामध्ये जशी पद्धत आहे तर त्या पद्धतीनंच आपल्याला हे जे घट आहे तर ते हलवायचे आहेत, उठवायचे आहेत. तर बघा अखंड दिवा, आता अखंड दिवा आपण 9 दिवस तेवत ठेवत असतो. तर तो आता देव आपण हलवल्यानंतरनं, घट उचलल्यानंतरनं हा दिवा देखील उचलायचा का? तर बघा हा दिवा आपल्याला अजिबात हलवायचा नाही. जोपर्यंत या दिव्यामध्ये तेल किंवा आपण तुपाचा दिवा लावलेला आहे किंवा तेलाचा लावलेला आहे, तर तो जोपर्यंत त्यामध्ये तूप किंवा तेल आहे तोपर्यंत आपल्याला हा जळत ठेवायचा आहे आणि नंतरनं शांत झाल्यानंतरनं आपण हा दिवा घासून पुसून स्वच्छ करून ठेवायचा आहे. आता बघा दसऱ्याच्या दिवशी, आता नवमीला फक्त आपल्याला घट हलवायचे आहेत. आपल्याला घटावरती ज्या माळा बांधलेल्या असतात तर त्या आपल्याला सोडायच्या नाहीत. आपल्याला दसऱ्याच्या दिवशी या सोडायच्या आहेत. याच्यामधील जे धान्य उगवलेलं आहे तर ते धान्य आपण बघा प्रत्येक देवाला आपल्याला ते त्यातील जे कोंब आलेले आहेत तर ते व्हायचे असतात, अर्पण करायचे असतात आणि नंतरनं हा जो घट आहे तर तो दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये जो आहे तर तो सोडायचा आहे. त्यातील ₹1 नाणं हे जे आहे तर ते आपल्याला आवर्जून काढून घ्यायचं आहे. हे जे नाणं आहे तर ते आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशांच्या पाकिटामध्ये ठेवलं तरीही चालतं. आता बघा घटामध्ये जो आपण कलश ठेवलेला असतो तर त्याच्यामध्ये जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपण शिंपडायचं आहे. अशा पद्धतीनं आपण घटाची जी स्थापना केलेली असते तर त्याचं विधिवत विसर्जन होणं ते देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण काही चुका करत असतो आणि या चुकांमुळेच बघा आपल्याला 9 दिवस आपण सेवा करून सुद्धा त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून अशा पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं तुमच्या भागामध्ये करण्याची रीत आहे, परंपरा आहे, तर त्याच पद्धतीनं तुम्हाला हे जे घट आहेत तर ते हलवायचे आहेत, उचलायचे आहेत. त्यासोबतच बघा कन्यापूजनसुद्धा अष्टमीच्या दिवशी केलं जातं. आता बघा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो, की आपल्याला जर 9 कन्या भेटल्याच नाहीत, तर आपण काय करायचं? कन्यापूजन कसं करायचं? तर बघा 9 कन्या ह्या ज्या आहेत, जर भेटल्या तर अतिशय उत्तम राहील आणि जर 9 कन्या तुम्हाला भेटल्याच नाहीत, तर 1 कन्या जरी तुम्हाला भेटली, तरी तुम्ही विधिवतरित्या या कन्येचं पूजन करायचं आहे. तिला भेटवस्तू द्यायच्या आहेत. विशेष करून तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र जे आहे, तर ते आवर्जून या कन्येला भेट म्हणून द्यायचं आहे.